आज देखिए पाया आज देखिए पाया तुझा बाटा माऊली तुझा बाटा माऊली तुझा बाटा माऊली तुझा बाटा माऊली तुझे वचने अमृत 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 झालो मी हे पुरा तुका तुझा पाहता माऊली तुझा पाहता तुझा पाहता माऊली बापता बदलने झालो मी हे पूर्ण तृप्त झालो मी हे पूर्ण तृप्त तुझा पाहता माऊली तुझा पाहता माऊली तुझा पाहता माऊली बापता बदलना गेली दाता शिवदास म्हणे 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 दाता नाही सभा गुरुनाथा नाही सभा गुरुनाथा तुझा पाहता माऊलिया तुझा पाहता माऊलिया माऊली तुझा पाहता माऊलिया नाही सभा गुरुनाथा नाही सभा गुरुनाथा तुझा पाहता माऊली तुझा पाहता माऊली तुझा पाहता माऊली
सुखाचे ते सार त्यात माझा विश्वंभर गाऊ मुखे नाम त्याचे होय कल्याण जीवाचे होय सर्व दुःखाहानी लाभे कैवल्याची खणी गाऊ मुखे नाम त्याचे होय कल्याण जीवाचे लक्ष्मण लाभ झाला प्रभू हृदयी भेटला गाऊ मुखे नाम त्याचे होय कल्याण जीवाचे शिवा गुरु तोची महादेव गुरु तोची सदाशिव गुरु परता नाही देव मनोनी श्री गुरुशी भजिजे पंचाचार्या करू प्रथमान वाला पंचाचार्य करू प्रथमान वाला पंचाचार्य करू प्रथमान वाला पंचाचार्य करू प्रथमान वाला पंचाचार्य करू प्रथमान वाला दुसरे चरण मनमताला पंचाचार्य करू प्रथमान वाला दुसरे चरण मनमताला पंचाचार्य करू प्रथमान मना पंचाचार्य करू प्रथमान मन पंचाचार्य प्रथम नमान दुसरे नमान मनमथाला शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेल्या पंचाचार्यांना अनंत अनंत कोटी प्रणिपात करून आकाशापेक्षाही उंच पाताळापेक्षाही खोल अगम्य अगोचर अप्रतीक कोडल संगम देवा माझ्या तळ हातावर विराजमान झाले पहा असे सांगून ज्यांनी तुमच्या आमच्या करस्थळी लिंग दिला शंकर दिला लिंग पूजेचं महत्त्व पटवून सांगितलं क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवांच्या चरणी अनंत अनंत कोटी प्रणिपात समर्पित करून ज्यांनी वयाचे 104 वर्ष आयुष्य झिजलं आणि हा सर्व संप्रदाय ज्यांनी उभं केलं महाराज राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्याही चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून मनमत माऊलीच्या आरण्य डोंगरामध्ये ध्यान धारणा करून परमरहस्य नावाचा सुंदर असा ग्रंथ देऊन तुम्हा आम्हाला जीवन जगण्याचा मार्ग सांगितला
कपिलाधार निवासी संजीवन समाधी राजे संत शिरोमणी मन्मथ माऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून, तसेच एकेकाळी तुमच्या गावावर ज्यांचं विशेष असं प्रेम होतं आणि माझं श्रद्धास्थान षट्स्थल ब्रह्मी 108 सद्गुरू सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून, माझे गुरु माऊली षट्स्थल ब्रह्मी 108 सद्गुरू सिद्धदयाल शिवाचार्य महाराज भीष्मोगरेकर, तसेच या ताकबीड या पुण्य पावन पवित्र भूमीमध्ये ओम नमः शिवाय नामाचा अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे, चालू केलेला आहे, असे महान मूर्ती शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी महाराज पिंपळगावकर यांच्याही चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून, तुमच्या गावचं ग्रामदैवत शंभू महादेवाच्या चरणी साष्टांग दंडवत समर्पित करतो. श्रावण मास तपोअनुष्ठान या ठिकाणी श्रावण मासानिमित्त 1 महिन्याचं अखंडपणे नामयज्ञ सोहळ्याचं या ठिकाणी तुम्ही गावकरी मंडळींनी सुंदर असं उपक्रम राबवलेला आहे. आणि श्रावणातील जे काही सोमवार येतील त्या सोमवारी तुम्ही गावकरी मंडळींनी कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खूप सुंदर उपक्रम आहे महाराज. आणि आज माझ्यासारख्या पामर जीवाला तुम्ही या ठिकाणी कीर्तनासाठी आमंत्रित केलेलं आहे. आजच्या प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित संप्रदायातील तुम्ही सर्व नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व तुम्ही सर्व श्रोते मंडळी, संप्रदायाचं वैभव गायन कोकिळा ज्यांनी तुमच्या गावचं नाव या ठिकाणी खेडोपाड्यामध्ये प्रसारित केलं, असे आमचे मार्गदर्शक आमचे मारुती पाटील असतील, आमचे मित्र या ठिकाणी अवघेश पाटील असतील, आमचे प्रकाश मामा असतील, या ठिकाणी आमचे सुंदर असे मृदंगाचार्य या ठिकाणी गायनाला आपणाला साथ करत आहेत, आमचे ज्ञानोभाव असतील, आमचे या ठिकाणी सुंदर असे मृदंगाला साथ देणारे शुभम माली पाटील मांजरमकर असतील, तसेच माऊली नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे ते मन्मथ भाऊ या ठिकाणी सुपारी असतील व तुम्ही सर्व समस्त गावकरी मंडळी. आता विषय झाला असा, गाव सगळा मामाचा म्हणल्यासारखं नाव कोणाचं घ्यावं मारुती पाटील आहे की नाही. म्हणून तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून सेवेला सुरुवात करतो. शिवहार. चालू असलेल्या नामयज्ञ सोहळ्यातील आता या ठिकाणी 3रा दिवस आहे. नामयज्ञ हे 1 महिन्याचं आहे आणि आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांचा असून या अभंगाच्या माध्यमातून लक्ष्मण महाराज तुम्हा आम्हाला भगवंताच्या नामाची सुलभता, सफलता आणि योग्यता या ठिकाणी पटवून सांगतात. प्रत्येक साहित्यातील प्रत्येक संतांनी आम्हाला केवळ भगवंताचं नामचिंतन करा असाच सल्ला दिलेला आहे. कोणताही संप्रदाय घ्या महाराज, केवळ भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं हेच तुमचं आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि हे जर कुणी सांगितलं असेल तर आम्हाला फक्त संतच सांगितलं, कारण संत हे अनुभवात्मक बोलले, संत पहिल्यांदा अनुभव घेतले आणि ते आम्हाला सांगतात, जर तुला कैलास प्राप्त करायचं असेल तर तुला नाम नौक्या जहाजामध्ये या ठिकाणी प्रवास करावा लागेल. तुला नामाच्या माध्यमातून देवाला आकळता येण्यासारखं आहे आणि ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. शिवहार. म्हणून या ठिकाणी लक्ष्मण महाराज सांगतात की या सर्वसामान्य जीवाचं सार जर काय असेल तर फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतनच आहे. आणि म्हणून सांगतात सर्व सुखाचे ते सार. जीवाचं सार काय आहे तर फक्त देवाचं नामचिंतन आहे, कारण ते आमच्या सोबत येणार आहे का नाही. आम्ही किती प्रॉपर्टी स्टेट कमवली तरी आमच्यासोबत काही येणार नाही, फक्त भगवान परमात्म्याचं नामच येणार आहे. आणि म्हणून ते लक्ष्मण महाराज आम्हाला सांगतात या जीवनाचं सार जर काय असेल तर फक्त देवाचं नाम आहे. आणि म्हणून म्हणतात सर्व सुखाचे ते सार त्यात माझा विश्वांबर. जर तुम्ही आम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलो तर आम्हाला भगवान परमात्म्याचं या ठिकाणी विश्वांबराचं प्रतिबिंब पाहायला मिळणार आहे. पण ते पाहावं कसं? संत सांगून गेले, गाऊ मुखे नाम त्याची. त्याचं नामचिंतन आम्हाला आमच्या मुखातून करायचं आहे आणि तेव्हाच आम्हाला ते प्रतिबिंब पाहायला मिळणार आहे. बरोबर आहे देवा, आम्ही आता भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलेलं आहे आणि आम्हाला काय प्राप्त होणार आहे? एक साधक प्रश्न विचारायला लागला देवांना, संतांना.
तेव्हा संत सांगायला लागले तुझ्या जीवनाचं कल्याण होणार आहे. आणि म्हणून म्हणतात होय कल्याण जीवाचे. बरोबर आहे, आता माझ्या जीवाचं कल्याण झालेलं आहे, मी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलेलं आहे, पण माझ्या जीवनामध्ये अजून काय प्राप्त होणार आहे. संत सांगितले होय सर्व दुःखा हानी. तुझ्या जीवनातली जे काही या ठिकाणी दुःखाची हानी आहे ना, ती नाहीशी होऊन तुला सुखाची प्राप्ती होणार आहे. आणि हे अनुभवात्मक या ठिकाणी लक्ष्मण महाराज आम्हाला बोलतात. आणि याचा महालाभ जर कुणाला झाला असेल तर लक्ष्मण महाराजांना झालेला आहे. आणि म्हणून म्हणतात लक्ष्मण लाभ झाला. असा कोणता लाभ झाला? प्रभू हृदय भेटला. लक्ष्मण महाराजांच्या जीवनामध्ये प्रभू देवाचा साक्षात्कार प्राप्त झाला. आणि म्हणून ते जगाला सांगतात केवळ भगवान परमात्म्याचं नामचिंतनच करा. आणि लक्ष्मण महाराज या 4 चरणांच्या माध्यमातून भावार्थ या ठिकाणी व्यक्त करतात. शिवहार आम्हाला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यासाठी या ठिकाणी संत वारंवार उपदेश केले, वारंवार सांगितलेलं आहे. संतांना आम्हाला वेळोवेळी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा असं का सांगावं लागलं असेल? कारण हा जन्म पुन्हा नाही. गेली घडी न ये परतोनी. गेली घडी न आम्हाला शिवपाठामध्ये सांगून गेले, या लागी तुम्हा सांगतो ही सोय, गेली घडी न ए परतोनी. आताच तुम्हाला सांगितलेलं आहे, आताच सावध केलेलं आहे की बाबा तू आताच सावध हो, कारण गेलेली वेळ पुन्हा येणार नाही. मिळालेल्या देहाचं सार्थक करणं हे तुझं आद्य कर्तव्य आहे, कारण एक वेळेस गेल्याच्या नंतर मिळणार नाही, आहे की नाही. एकदा राजा जंगलामध्ये शिकारीला गेला. जंगलामध्ये शिकारीला गेल्याच्या नंतर राजाच्या पायाला साप चावला महाराज. आणि त्या ठिकाणी एक लाकूड तोड्या जंगलामध्ये दररोज जायचा, लाकडं तोडायचा, आपल्या घरचा उदरनिर्वाह या ठिकाणी चांगल्या प्रकारे पार पाडायचा.
दररोजच्या नित्य नियमाप्रमाणे लाकूड तोडा जंगलामध्ये लाकडं तोडण्यासाठी गेला आणि त्या ठिकाणी दृश्य पाहण्यात आलं की राजाच्या पायाला साप चावलेला होता. राजा आरडाओरड करायला लागला. महाराज ते लाकूड तोड्यानं दृश्य पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी राजाच्या जवळ गेला आणि त्यानं आरडाओरड केला आणि राजाला वाचवण्याचा प्रयत्न केला. राजाचा प्राण वाचला महाराज. आणि राजा दरबारामध्ये गेल्याच्या नंतर सर्वांना सांगितलं, हे बघा म्हणला, आणि मी आज जिवंत कशामुळं असेल तर केवळ लाकूड तोड्यामुळे आहे. बरं काय, कारण त्यानं माझा प्राण वाचवलेला आहे. लाकूड तोड्या म्हणले, आणि काय करा, आज मी तुमच्यामुळे जिवंत आहे आणि तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, आम्ही तुम्हाला देऊ म्हणले. लाकूड तोड्या म्हणायला लागला, महाराज नका. महाराज म्हणला, नाही नाही तुम्ही सांगा ना, आम्ही तुम्हाला देऊ. नका महाराज म्हणला, नाही तुम्हाला दिलंच पाहिजे. राजांनी सांगितलं, हे बघा म्हणला, आपली जी 100 एकरची चंदनाची बाग आहे ना, त्यातील तुम्ही 20 एकरची बाग लाकूड तोड्याला देऊन टाका. देऊन टाकलं महाराज. 20 एकरची बाग लाकूड तोड्याला दिल्याच्या नंतर जे लाकूड तोड्या दररोज जंगलामध्ये लाकडं आणण्यासाठी जात होता, ते लाकूड तोड्या आता चंदनाची जी 20 एकरची बाग आहे ना, त्याचेच लाकडं तोडायला लागला, त्याचं जळतण करायला लागला. बघा, अर्थात लाकूड तोड्याला मिळालं होतं पण कळालं नव्हतं महाराज. ऐका नाही, म्हणून म्हणतात प्रमाण सुद्धा आहे. संत आम्हाला सांगितले. आम्हाला एक वेळेस सांगितल्याच्या नंतर न कळल्यामुळं संतांना तीव्र शब्दात सांगावं लागलं, महाराज काय म्हणावे तुम्हाला. बघा, एक वेळेस आपण एखादा व्यक्ती वाईट वागत असेल तर त्याला तुम्ही आम्ही म्हणतो काय म्हणावं तुला. एक वेळ सांगितलो, 2 वेळेस सांगितलो, काय म्हणावं तुम्हाला. अर्थात ते तीव्रता आहे. आणि आम्हाला संत सांगितली, काय म्हणावे तुम्हाला ऐसे कैसे मूड झाला. बघा, कशामुळं आम्हाला प्राप्त झालं होतं पण कळालं नव्हतं, त्याचा विनियोग कळाला नव्हता, म्हणून संतांना तीव्र शब्दात बोलावं लागलं. तसंच झालं. लाकूड तोड्याच्या जीवनामध्ये 20 एकरची चंदनाची बाग मिळाली, पण त्या लाकूड तोड्याला चंदनाचं महत्त्व अजिबात कळालं नाही. त्याच्यामुळं त्या 20 एकरच्या चंदनाचं जळतण केलं महाराज. आणि म्हणून माऊलींनी प्रमाणसुद्धा दिलेलं आहे, कष्टाप्रती तैसा जाळीला चंदन, तैसा जन्म जाण व्यर्थ गेला. बघा, आपला जन्म कसा व्यर्थ चाललेला आहे, आम्हाला कळालेलं नाही. या देहाचा सदुपयोग कशासाठी आहे
केवळ भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यासाठीच आहे. शिवाय आणि आम्हाला कळण्यासाठी आमच्या गावामध्ये सद्गुरूची कृपा झाली आणि गुरुची कृपा झाल्याच्या नंतर आम्हाला गुरुनी मार्ग दाखवला. एकच करा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन. पार्वती पाटील, मला एक उपक्रम या ठिकाणी सुंदर आवडतो आमच्या पिंपळगावकर बाबांचा. ते कोण्याही कार्यक्रमामध्ये गेल्याच्या नंतर केवळ देवाचं नामच घ्या म्हणतात, आहे की नाही. वैष्णवाच्या भजनामध्ये गेल्याच्या नंतर विठ्ठल नाम घ्या सांगतात. शिवनामामध्ये आल्याच्या नंतर ओम नमः शिवाय जप करा म्हणतात. तुम्ही कोणत्याही भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, केवळ नामच करा. माहीत होतं त्यांना, आहे की नाही. आणि तुमच्या गावामध्ये सुंदर अशी गुरुची कृपा प्राप्त झाली. जेवढं तुमच्या गावावर गुरुची कृपा आहे, जेवढं गुरुमाऊलींचं प्रेम आहे, तेवढंच माझ्या सुद्धा गावावर प्रेम आहे की नाही. आमच्या गावामध्ये सुद्धा सुंदर या ठिकाणी सप्ते झाली, कार्यक्रम झाले गुरुमाऊलींच्या हस्ते. अर्थात गावावर कृपा असावी लागते. सद्गुरूने ज्या अर्थी आमच्यावर कृपा करते ना, आमचं चित्त नाहीस होतं. आणि म्हणून त्यात गुरुची कृपा असावी लागते. सद्गुरूने कृपा केली, 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 ममताही नेली. ज्या अर्थी सद्गुरूंची कृपा आमच्यावर होते ना, आम्हाला तेव्हा सन्मार्ग सापडतो. अर्थात या जीवाने रस्ता चुकलेला आहे. हा जीव रस्ता चुकलेला आहे. योग्य रस्त्याचं ज्ञान हे फक्त संतांना आहे. आणि ते ज्ञान, ते रस्ता दाखवण्यासाठी आम्हाला सद्गुरूची कृपा व्हावी लागते. आणि म्हणून आम्हाला गुरुमाऊली सांगतात, आम्हाला लक्ष्मण महाराज सांगतात, या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये सार काय आसार काय अजिबात कळलं नाही. म्हणून ते सांगतात, या जीवनाचं सार जर काय असेल तर फक्त अभंगाचं पहिलं चरण. सर्व सुखाचे सारा, 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 सर्व सुखाचे
पादुकाच्या पहिल्या चरणाच्या माध्यमातून आम्हाला सांगितलेलं आहे, सर्व सुखाचं सार आहे आणि त्यात माझा विश्वांबर जडलेला आहे. बघा, आता सांगितलं सुखाचं महत्व. सर्व सुख म्हणजे कोणतं महाराज? जे आमच्या दृष्टीला दिसालेलं साधन आहे ना, ते सर्व प्रतिबिंब आहे, ते सर्व सुख आहे. आणि ते सुख आम्हाला कुठं शोधायचं असेल तर फक्त भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्येच शोधायचं आहे. पण आमचं झालं असं, आम्हाला सुखाचा ध्यास कुठे शोधावा याचा पत्ताच लागला नाही, आहे की नाही? आमचं सुख कशामध्ये दडलेलं आहे आम्हाला अजून कळलेलं नाही. आम्ही नको तिथं सुख मागायला निघालो, पण आम्हाला कळालं नाही. मेडिकलमध्ये चाललो, मजूर बिडीचा कट्टा मागायला लागलो, मिळेल का महाराज? अजिबात मिळणार नाही. ज्या ठिकाणी मिळणार आहे तिथं मागावं. आता मी परवाला लातूरला कीर्तनासाठी गेलो होतो. कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर आम्ही घराकडे निघालो आणि माझ्यासोबत मी एक मुलगा नेलेला होता, मारुती पाटील. मी त्या मुलाला म्हटलं, बाबा आता खूप अंधार झालाय, आहे की नाही, आणि आपलं कीर्तन सुद्धा झालं, आपण आराम करू आणि आपण सकाळी जाऊ म्हटलं. तो मुलगा म्हणायला लागला, महाराज चला म्हणला, जाऊ आपण खट्या. कशाला जायचं बाबा, सकाळी जाऊ, ऐक माझं. पण तो शेवटी ऐकलाच नाही, मला काढला महाराज. आम्ही निघालो. आम्ही गावाच्या बाहेर गेल्याच्या नंतर आमच्या पाठीमागं गाडी लागली. मी ती गाडी पाहिली महाराज. गाडी पाहिल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये चिंता लागली, आता आपलं काहीच खरं नाही. मी गाडी पाहिली. आम्ही जसं जसं समोर जायचो ती गाडी तसं आमच्याच पाठीमागे यायची. अजून मागं वळून पाहिलो आणि त्याला मुलाला म्हटलं, बघ बाबा म्हणलं, आणि तुला मी म्हटलेलं होतं आपण आराम करू, सकाळी जाऊ. तू म्हटला चला महाराज, आता बघ म्हणलं काय होते, आता कसं करायचं महाराज म्हणला. मी म्हणलं काळजी करू नको, कारण आमचा विश्वास तुझे पायी. आता आमचा विश्वास जर कुणावर असेल तर फक्त देवावर आहे, काळजी करू नको. अजून समोर निघालो. ती गाडी आमच्या पाठीमागे यायची. तो मुलगा घाबरायला लागला, कसं करायचं महाराज, काळजी करू नको बाबा म्हटलं. तो मुलगा म्हणायला लागला, महाराज तुम्ही म्हणता काळजी करू नका, बरोबर आहे, कारण तुमचं पॉकेट सप्त्याचं आहे, रात्रीचं गेलं तर गेलं, आहे की नाही, रात्रीचं पॉकेट आहे, गेलं तर गेलं. पण मी सोबत येताना माझ्यासोबत घरचे 5,000 रुपये आणलो म्हणला. त्याचं काय? मी म्हणलं काय होईल ते होईल बाबा, असेल ते दिसेल, चल म्हणलं. अजून समोर निघालो. ती गाडी आली ती आमच्या समोर लावली महाराज. आम्ही भीतीमय त्रस्त झालो. त्यांना सांगितलं, हे बघा म्हणलं, हा आमचा मोबाईल घ्या, हे आमचे पैसे सुद्धा घ्या, पण आम्हाला काहीच करू नका. तो म्हणायला लागला, महाराज म्हणला, मला तुमचा मोबाईल नको आहे, मला तुमचे पैसे सुद्धा नको आहेत. झालं असं म्हणला, आम्ही या ठिकाणी शेताला पाणी देत होतो आणि आमचा संपलाय चुना. काय म्हणला? आमचा संपलाय चुना. सांगायचं म्हणजे काय, महाराज लोकांकडे कुठं चुना मिळतो का? अजिबात नाही. पण त्याला कळालं नाही. न कळाल्यामुळं तो त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या जीवनामध्ये निराशा प्राप्त झाली. म्हणून म्हणतो, आम्हाला ज्या ठिकाणी मिळण्याचं साधन आहे त्याच ठिकाणी मागावं. पण मागण्यासाठी देणारा कोण आहे तर तो भगवान परमात्मा शंकर आहे. म्हणून म्हणतात, सुख देईल शंकर, 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 कर पूजनाला कर, सुख देईल शंकर, कर पूजनाला कर, कर पूजनाला कर, कर पूजनाला कर, सुख देईल शंकर, 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 सुख देईल शंकर. सुंदर प्रमाण उचललं आमच्या योगेश पाटलांनी. बघा, काही माणसांना काही गोष्टीचं वेडं असेल, पण या माणसाला देवाचं वेड आहे, ऐका नाही.
आवडीने प्रमाण उचलतात. सुख देणारा कोण आहे तर तो शंकर आहे, भगवान परमात्मा आहे. बरोबर आहे महाराज, सुख देणारा आहे, पण त्यासाठी काय करावं लागेल? करा पूजन लवकर. त्या भगवान परमात्म्याचं आम्हाला पूजन करायचं आहे, मनन करायचं आहे, चिंतन करायचं आहे, तेव्हाच आम्हाला कुठेतरी सुखाची प्राप्ती होणार आहे. पण झालं आमचं असं, आम्ही क्षणिक सुख शोधायला निघालो, पण संत म्हणतात अक्षय सुख हवंय. संतांना अक्षय सुखाचा ध्यास लागले. अक्षयी सुखाचा लागलाच ध्यास, अक्षयी सुखाचा लागलाच ध्यास, अक्षयी सुखाचा लागलाच ध्यास, अक्षयी सुखाचा लागलाच ध्यास. अक्षयी सुखाचा लागलाच ध्यास, अक्षयी सुखाचा लागलाच ध्यास, अक्षयी सुखाचा लागलाच ध्यास, अक्षय सुखाचा लागलाच ध्यास, अक्षय सुखाचा शरण आलो, म्हणून पायात शरण आलो, म्हणून पायात शरण आलो, म्हणून पायात शरण आलो. अक्षयी सुखाचा लागलाच ध्यास, अक्षय सुखाचा लागलाच ध्यास, अक्षय सुखाचा लागलाच ध्यास, अक्षय सुखाचा लागलाच ध्यास. अक्षय सुखाचा लागलासे ध्यास. अक्षय सुखाचा ध्यास कुणाला लागलेला होता? संतांना अक्षय सुखाचा ध्यास लागला होता, आम्हाला नाही. आम्हाला क्षणिक सुखाचा ध्यास. रामेश्वर पाटील, आम्हाला क्षणिक सुखाचा ध्यास लागला, पण संतांना अक्षय सुखाचा ध्यास लागलेला होता. आम्हाला वाटायला लागलं देवाची पूजा केल्याच्या नंतर आम्हाला आत्ताच मिळालं पाहिजे. अर्थात ते क्षणिक सुख आहे की नाही? एक मायमाऊली म्हणली आपल्या पतीला, बघा म्हणली ते शेजारची गंगूबाई आणि तिचे पती दरवर्षी मनमथ स्वामीची वारी करतात आणि त्यांच्या घरी किती धन संपत्ती आहे, ऐशो आराम आहे. बघा म्हणली, आणि तुम्ही कधीतरी पदयात्रा केली का म्हणले मनमथ स्वामीची? आणि यांना खरं तर आवडच नव्हती दिंडीची, आहे की नाही? काय करावं म्हणला, बायको कटकट लावली म्हणला, शेजारचा शेजारी दरवर्षी मनमथ स्वामीची वारी करतो आणि त्याच्यामुळे त्याच्या घरामध्ये सुख प्राप्ती आहे, धनसंपदा आहे. बायकोच्या आग्रहास्तव तो या ठिकाणी यावर्षी मनमथ स्वामीच्या वारीला निघाला. दिंडीला निघाल्याच्या नंतर अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्याच्या नंतर घराकडून फोन आला, अहो आपल्या म्हशीला वगारू झालं म्हणली. काय म्हणली? आपल्या म्हशीला वगारू झालं म्हणली. बरं झालं म्हणला. बायको दरवर्षी म्हणत होती म्हणला मनमथ स्वामीची वारी करा, मनमथ स्वामीची वारी करा, ऐकवलं नाही म्हणला. आणि यावर्षी आलो तर बरं झालं म्हणला.
अर्ध्याच रस्त्यामध्ये गेलो तर माझ्या म्हशीला वगारू झालं म्हणला. बरं झालं म्हणला, अजून समोर निघाला. मन्मथ माऊलींच्या अरण्य डोंगरामध्ये या ठिकाणी प्रस्थान झालं. प्रस्थान झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी अजून घराकडून फोन आला, अहो आपल्या म्हशीचं वगारू मेलं म्हणले. काय? आपल्या म्हशीचं वगारू मेलं, अर्थात ते क्षणिक सुख होतं. त्याला तेवढ्याच सुखाची अपेक्षा होती म्हणून ते कुणाचं तरी ऐकून मन्मथ स्वामीच्या वारीला गेलेला होता. पण ते सुख नाही, अक्षय सुख, जे की आम्हाला निरंतरपणे आयुष्याची सिदोरी म्हणून सोबत येणार आहे. आणि ते सुखाची प्राप्ती करवून जर देणारा कोण असेल तर फक्त भगवान परमात्माच आहे. पण त्याचं नामचिंतन आम्हाला केल्याच्या नंतरच मिळणार आहे. शिवहार आम्हाला या जीवनामध्ये सार काय आहे आणि असार काय आहे. अयोग्य वस्तूपासून अयोग्य वस्तू प्राप्त करणे त्याला जीवनाचं सार आहे. एखाद्या खराब वस्तूपासून चांगली वस्तू तयार करणं हे त्याचं सार आहे. धातूचं सार हे सोनं आहे, दागिना आहे. दुधाचं सार हे तूप आहे. अर्थात योग्य वस्तू निवडणं आहे. मग आमच्या जीवनाचं सार फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. पण ते केल्याच्या नंतर आम्हाला काय दिसणार आहे म्हणून चांगले विश्वांभराचं प्रतिबिंब आहे. म्हणून म्हणतात शंकर जळी काष्टी भरला, शंकर जळी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, अलक्ष्य दृष्टीने लक्ष्मीला, शंकर तिथे जळाला. शंकर जळी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, अलक्ष्य शंकर जळी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला. शंकर तो चराचरामध्ये व्यापलेला आहे आणि म्हणून त्याचं प्रतिबिंब आम्हाला पाहायला मिळणार आहे. पिंडी ब्रह्मांडी बिंबला, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन चराचरामध्ये दडलेलं आहे. मग त्याला आम्हाला प्राप्त करण्याचं साधन कोणतं सांगितलेलं आहे. लक्ष्मण महाराजांनी अभंगाचं दुसरं
महाराज, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की गाऊ मुखे नाम त्याचे होय कल्याण जीवाचे. बघा, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर आमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. केव्हा? केल्याच्या नंतरच. पण आम्ही करत नाही महाराज. पण हे आम्हाला योग्य मार्गाला दाखवले, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याचा मार्ग दाखवले गुरुमाऊलींनी. गुरुची कृपा झाली. कारण एखाद्या गोष्टीला ज्या अर्थी चालना मिळावी लागती तशी गुरुमाऊलींची चालना आहे. आणि या ठिकाणी आम्हाला सांगितले अखंडपणे ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय नामस्मरण केल्याच्या नंतर आमच्या जीवनातील पापे नाहीसे होणार आहे. म्हणून सांगतात ओम नमः शिवाय भव तरुण उपाय, सुलभ उपाय. तो कसा आहे? भव नदीतून पार करणार आहे. तो सुलभ आहे, आमची मुक्तता करणार आहे. आणि ते नामचिंतन आम्ही सतत 1 महिना रात्रंदिवस केलेलं आहे आणि करणार सुद्धा आहोत आपण. अर्थात आम्ही खूप भाग्यवान आहोत महाराज. शिवहार. त्याचं नामचिंतन आम्हाला मुखाने करायचं आहे. पण एक साधक देवाला संतांना विचारायला लागला, देवा तुम्ही म्हणता भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, बरोबर आहे, पण आम्ही नाम घ्यावं कसं? शिवदास माऊली सांगितले सदा प्रेमयुक्त देवाचं नामचिंत सदा गा. सदा म्हणजे किती वेळा? आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमेशुळ पाणी स्मरावा तो. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंत सदा आम्हाला गायचं आहे. आणि ते नामचिंतन केल्याच्या नंतर आमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. बघा, केव्हा? आम्ही केल्याच्या नंतरच. पण आम्ही केलोच नाही, कारण आमचं दुर्भाग्य आहे, आम्हाला समजत नाही महाराज. शिवहार. आणि आम्हाला न समजल्यामुळं आमचं आयुष्य वाटोळं चाललेलं आहे. आम्हाला कळालं नाही, आम्हाला देह प्राप्त झाला केवळ देवाचं नामचिंतन करण्यासाठी. संत सांगतात आम्हाला जन्म कशामुळे मिळाला आणि कसा आहे? ज्ञानबोध ग्रंथामध्ये मनमत माऊलींनी सांगितलेलं आहे किमत्र बहु नोक्तेन मानुष्य जन्म दुर्लभम तत्रापि जन्म दुर्लभम शैव कुलेशयम. बघा, अर्थात आमचा जन्म महान आहे. त्यातल्या त्यात आमचा जन्म महान जर कशामुळे झाला असेल तर शैव मानवाचा जन्म हाती माला. मानवाचा जन्म हाती माला. मानवाचा जन्म हाती माला. मानवाचा जन्म हाती माला.
सरसमाऊलींनी सांगितलेलं आहे की मानवाचा जन्म हा महालाभ आहे आणि ते उपाय आम्हाला सापडलेला आहे, पण सापडल्याच्या नंतर त्याचा योग्य उपयोग करणं हे आमचं कर्तव्य आहे की नाही. पण कळालं नाही महाराज. एकदा रेल्वे स्टेशनवर एक भिकारी भीक मागत होता. दिवसभर भिकाऱ्याला भीक मागत असताना त्याला फक्त कसे बसे तरी 900 ते 1000 रुपये मिळायचे महाराज. तेवढे पैसे मिळाल्याच्या नंतर तो आपल्या घरचा उदरनिर्वाह करायचा. एके दिवशी अचानकपणे रेल्वे स्टेशनवर साहेब आले, अगदी सुटाबुटामध्ये विणबगडी करून. साहेबांचं लक्ष भिकाऱ्याकडे गेलं आणि साहेबांनी सांगितलं, ए भिकाऱ्या, तू ज्या कटोऱ्यामध्ये भीक मागतोस ना, तो कटोरा तू मला 2000 रुपयाला देशील का? तो भिकारी क्षणभर विचार केला. या कटोऱ्यामध्ये केवळ फक्त 900 ते 1000 रुपये आहेत महाराज. पण हा साहेब 2000 रुपयाला कटोरा मागायला म्हणला. वेडा आहे म्हणला, वेडा. सहजपणे तो कटोरा देऊन टाकला महाराज. देऊन टाकल्याच्या नंतर साहेब गाडीच्या दिशेने धावत निघाले. तो भिकारी घराच्या दिशेने धावत निघाला. भिकाऱ्याच्या मनामध्ये चिंता होती की या कटोऱ्यामध्ये पैसे फार कमी आहे. जर साहेब परत आले, नाही नाही भिकाऱ्या, माझा कटोरा, माझे पैसे तू मला परत कर आणि तुझा कटोरा तू घे, असं होईल या भीतीने तो घराकडे निघाला. साहेब सुद्धा गाडीच्या दिशेने धावत निघाले. साहेबांच्या मनामध्ये सुद्धा एक भीती होती. जर तो भिकारी आला, साहेब नका साहेब, माझा कटोरा तुम्ही मला परत करा आणि तुमचे पैसे परत घ्या, या भीतीने दोघीकडे पळाले. साहेबांना गाडी मिळाली. साहेब गाडीमध्ये बसल्याच्या नंतर तो कटोरा काढून पाहतात तर काय, तो कटोरा सोन्याचा होता महाराज. साहेब हे धातूचे चांगले जाणकार होते. एक सांगायचं म्हणजे त्याच कटोऱ्यामध्ये तोच भिकारी दररोज भीक मागत होता. बालाजी पाटील, त्याच कटोऱ्यामध्ये तोच भिकारी दररोज भीक मागायचा, पण त्या कटोऱ्याची किंमत भिकाऱ्याला अजिबात कळलं नाही. आमचं सुद्धा तसंच झालेलं आहे. आम्हाला हा देह केवळ भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यासाठी मिळालेला आहे, पण आम्हाला न कळल्यामुळं आमच्या आयुष्याचा नाश झालेला आहे. शिवहार. आमच्या आयुष्याचा नाश झालेला आहे. जर आम्हाला असं वाटत असेल की आमच्या आयुष्याचा नाश अजिबात होऊ नये, तर एकच केलं पाहिजे, फक्त देवाचं नामचिंतन. तर मग चला सर्वजण एक वेळेस हात वर करा आणि आनंदानं भजन करा. करावर हात करा. शंकर त्यात माझा विश्वांभर गाऊ मुखे नाम त्याचे, होय कल्याण जीवाचे, होय सर्व दुःखा हानी, लाभे कैवल्याची खानी. लक्ष्मण लाभ झाला, प्रभू हृदयी भेटला. शिवा. संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज अभंगाच्या पूर्वार्धामध्ये आम्हाला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा असा संदेश दिले
आणि उत्तर अर्धामध्ये आम्हाला सांगतात की आम्ही जे काही देवाचं नामचिंतन केलेलं आहे त्याचा परिणाम व्यक्त करतात. परिणाम सांगत असताना लक्ष्मण महाराज सांगतात की देवाचं नाम घेतल्याने आमच्या जीवनातलं दुःख नाहीसं होणार आहे, आमच्या सर्व दुःखाची हानी होणार आहे. होय सर्व दुःख हानी. देवा तुम्ही म्हणता की देवाचं नाम घेतल्याच्या नंतर आमच्या जीवनातलं दुःख नाहीसं होणार आहे आणि सुखाची प्राप्ती होणार आहे, पण ते कशा प्रकारे देवा? ते परिणात्मक सांगत असतात देवाचं नामचिंतन आहे, अर्थात अभंग हा नामपर आहे. होय सर्व दुःखा हानी लाभे कैवल्याची खाणी. आमच्या जीवनातलं दुःख नाहीसं झालं, आम्हाला कैवल्य नावाची जी योनी प्राप्त झाली, आम्हाला या ठिकाणी मुक्तता प्राप्त झाली. कैवल्य याचा अर्थ मुक्तता. आम्हाला मुक्ततेची एक खाण सापडलेली आहे, अर्थात कोळशाची खाण असते, सोन्याची सुद्धा खाण असते, आणि त्यातील त्यात मुक्तता होण्याचं एक साधन म्हणजे खाण आहे. आणि ती खाण जर कोणती असेल तर फक्त देवाचं नाम आहे. अर्थात देवाच्या नामचिंतनाला लक्ष्मण महाराज या ठिकाणी कैवल्याची खाण असा संदेश दिलेला आहे. अशी या ठिकाणी आम्हाला उपमा दिलेली आहे. प्राप्त करावं लागतं, मिळवावं लागतं. ते खाण आम्हाला संयोगता प्राप्त करावी लागते, ती खाण आम्हाला मिळवून घ्यावी लागते. किंवा फक्त नामाच्या माध्यमातून देवाला खाण प्राप्त करता येतं. शिवहार. आम्हाला अजून ही खाण प्राप्त झाली नाही, याचा अर्थ आमच्या जीवनामध्ये षडविकार जडलेला आहे. एक तुम्हाला या ठिकाणी सांगतो, देह नावाचं गाव आहे, लक्ष द्या. देह नावाचं गाव आहे. देह नावाच्या गावामध्ये मनाजी नावाचा पाटील राहतो. बघा, मनाजी नावाच्या पाटलाच्या विरोधामध्ये कामाजी पाटलांनी अर्ज केला. लक्ष द्या, कामाजी पाटलांनी विरोधामध्ये मनाजी पाटलाचा अर्ज केला. तो अर्ज केला क्रोधाजी नावाच्या PSI कडे. क्रोधाजी नावाच्या PSI कडे अर्ज केला महाराज. क्रोधाजी नावाच्या PSI ने विचार केला, मनाजी पाटलाच्या विरुद्धची फाईल आम्हाला अजिबात घेता येणार नाही, कारण आम्ही असे लेवल भांडणं गाव लेवललाच मिटून टाकतो महाराज 50-50 मध्ये. पण मनाजी पाटलाच्या विरोधातला अर्ज या ठिकाणी आपल्या टेबलला आला कसा, याची चौकशी करा म्हणले. आणि त्याच्या सचिवांना सांगितलं. साहेब म्हणले, आपल्याला या ठिकाणी मनाजी पाटलाच्या विरुद्ध अजिबात जाता येत नाही. काय करावं म्हणले? काहीच नाही म्हणले, तो अर्ज फाडून टाका. बघा, मनाजी पाटलाच्या विरोधामध्ये कामाजी पाटलांनी अर्ज केला. तो अर्ज गेला क्रोधाजी नावाच्या PSIच्या टेबलवर. PSIच्या टेबलच्या या ठिकाणी सचिवांनी सांगितलं, तो अर्ज फाडून टाका. क्रोधाजी नावाच्या PSIला ममता नावाची मुलगी झाली महाराज. क्रोधाजी नावाच्या PSIला ममता नावाची मुलगी झाली. ममता नावाच्या मुलीला अहंकार नावाचा मुलगा झाला. बघा, आणि हे सर्व कोण्या गावचे होते? देहगाव. लक्ष करा, हे सर्वजण एकाच गावातील असल्यामुळं या देह गावाची वाट लागून गेली महाराज. शिवहार. आम्हाला यातून कैवल्य मिळणार आहे, पण कैवल्याची व्याख्या सांगत असताना लक्ष्मण महाराज सांगतात अभंगाचं 3रं चरण. होय होय सर्व दुःखानी, होय सर्व दुःखानी,
महाराजांच्या तिसऱ्या चरणाच्या माध्यमातून आम्हाला सांगितलेलं आहे, होय सर्व दुःख हानी लाभे कैवल्याची खाणी. आमच्या जीवनातलं जे काही दुःख आहे ते या ठिकाणी नाहीच होणार आहे. आणि ते जीवनामध्ये दुःख प्राप्त कशामुळे झालं असेल, आम्ही नको तिथं शोधत निघालो महाराज. आमच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त झालं. एवढंच नाही तर आमच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख प्राप्त व्हायला लागलेलं आहे. बघा येळगण भाऊ, मी परवाला मागे एका ठिकाणी कीर्तनासाठी गेलो आणि माझं कीर्तन नव्हतं, एका दुसऱ्या महाराजांचं कीर्तन होतं आणि मी सोबत गेलो होतो. सोबत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी असंच आमच्या मारुती पाटलांसारखं टाळ घेऊन बाजूला उभं टाकलो. महाराजांचं कीर्तन अगदी सुंदर असं संपन्न झालं. एक नाही तर तब्बल गावकरी मंडळींनी महाराजांना 150 माळा टाकल्या. किती? गावकरी मंडळींनी महाराजांना 150 माळा टाकल्या. सुंदर असं स्वागत केलं महाराज. पण आमचे महाराज थोडंसं नाराजच होते. मला वाटायला लागलं गावकरी मंडळींनी किती सुंदर सोहळा संपन्न केला. एक नाही तर तब्बल 150 माळा टाकल्या. पण आमचे महाराज नाराज कशामुळं असतील बाबा, विचारलं महाराज. कीर्तन झालं, मी बाजूला गेल्याच्या नंतर महाराजांना विचारलं, महाराज किती सुंदर तुमचा सन्मान केला गावकरी मंडळींनी, पण तुम्ही नाराज कशामुळे होता? महाराज म्हणले जाऊ दे ना म्हणले. महाराज झालं होतं काय सांगा तरी. जाऊ द्या म्हणले. मी म्हणलं महाराज तुम्हाला सांगावंच लागेल झालं होतं काय. महाराजांनी सांगितलं कसं आहे म्हणले, आणि मी गावकरी मंडळींना पहिलेच 200 हाराचे पैसे दिले होतो म्हणले. किती? 200 हाराचे पैसे पहिलेच गावकऱ्यांना दिलो होतो. पण त्यांनी टाकले किती? किती? 150. बरोबर आहे. गळ्यामध्ये पडलेले हार होते किती? 150. बर, न पडलेले किती होते बाबा? किती? 50. पण झालं असं, गळ्यामध्ये पडलेल्या 150 हाराचं सुख न पडलेल्या 50 हारानं मातीत घातलं. शिवहार. आमच्या जीवनामध्ये असं दुःख प्राप्त झालेलं आहे. आम्ही असं सुख प्राप्त शोधायला निघालो तर आम्हाला केवळ दुःखच मिळणार आहे. म्हणून संत सांगतात, असं सुखाच्या प्राप्ती करा जे की आमच्या जीवाचा उद्धार होणार आहे, आमच्या जीवाचं कल्याण होणार आहे. आणि ते म्हणजे एकच आहे, देवाचं नामचिंतन आहे. कुठं काय मागावं, कुठं कोणतं सुख शोधावं कळालं नाही महाराज. अजून सांगतो, एकदा गावामध्ये एक सर्कस आलं. गावामध्ये सर्कस आल्याच्या नंतर गावठी गाढवाची आणि सर्कस मधल्या गाढवाची भेट झाली. मारुती पाटील 2 गाढवांची भेट झाली. गावातील गावठी गाढव म्हणायला लागलं सर्कस मधल्या गाढवाला, बघ मला माझी जिंदगी किती ऐशो आरामाची आहे. मी काहीही खातो, कुठेही फिरतो, कुठेही लोळतो, मला कोणी विचारणार नाही. मला मी तुझ्यासारखं बंदिस्त नाही म्हणला. सर्कस मधला गाढव म्हणायला लागलं, बरोबर आहे दादा, किती सुंदर तुझं जीवन आहे आणि मला तसं करता येत नाही रे म्हणला. मी बंदिस्त आहे या ठिकाणी. पण गावठी गाढवानं विचारलं, तू बंदिस्त कशामुळे आहे सर्कस मध्ये? सर्कस मधल्या गाढवानं सांगितलं, कसं आहे म्हणला, आमच्या सर्कस मध्ये एक मुलगी दोरीवरून चालते म्हणला आणि तिचा वडील नेहमी म्हणतो की हे बघ पोरी, जर तू या दोरीवरून खाली पडलीस तर तुझं लग्न या गाढवासोबत लावतो म्हणले मला सर्कस मधल्या. आणि मी केवळ त्या आशेपायी सर्कस मध्ये बंदिस्त आहे मला. शिवहार. आम्हाला असं सुख प्राप्त झालं, पण संतांना अक्षय सुख प्राप्त हवं होतं आणि त्यांना अक्षय सुखाची प्राप्ती झाल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये एक महालाभ प्राप्त झाला. आणि ते प्राप्त लाभ कोणता झाला असेल तर सांगतात अभंगाचं,
प्रभु हृदय भेटला भेटला प्रभु हृदय भेटला प्रभु हृदय हृदय भेटला प्रभु भेटला भेटला अभंगाच्या 4थ्या चरणाच्या माध्यमातून आम्हाला सांगितलेलं आहे, लक्ष्मण लाभ झाला. लक्ष्मण महाराजांच्या जीवनामध्ये एक लाभ झालेला होता. कोणता लाभ? प्रभू हृदयी भेटला. संतांच्या जीवनामध्ये प्रभू देवाचं वास्तव्य प्राप्त झालं, त्यांची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर लक्ष्मण महाराज म्हणतात, आता मला खऱ्या अर्थानं सुखाची प्राप्ती झाली. किंवा प्रभूची मला भेट झाली. प्रभू मला हृदयामध्ये येऊन भेट दिलेला आहे. आणि ते भेट जर कशामुळे दिलं असेल तर केवळ देवाचं नामचिंतन केल्यामुळेच दिलेलं आहे की नाही. म्हणून आमची देवावर, आमची संतांवर निष्ठा असावी लागते. तेवढीच एकदा मुंबईमध्ये एक नीतू माडके नावाची डॉक्टर होऊन गेली. नीतू माणके नावाचे डॉक्टर हे हृदयाची शस्त्रक्रिया करायचे आणि एका मायमाऊलींच्या लेकरांच्या हृदयाला छिद्र होतं या नको. तर लेकरू सारखं रडायचं. त्या आईला माहिती होतं की माझ्या लेकराच्या हृदयाला छिद्र आहे आणि याचं ऑपरेशन करण्यासाठी मुंबईमध्ये कोणीतरी नीतू माणके नावाची डॉक्टर आहेत. पण आईला माहिती असून सुद्धा घरची आर्थिक परिस्थिती अगदी हालाकीची असल्यामुळं आपल्या लेकराला ती मायमाऊली मुंबईपर्यंत पोहोचू शकली नाही घेऊन. ते लेकरू सारखं रडायचं महाराज. एके दिवशी अचानक डॉक्टर नीतू माडके साहेबांना भारत सरकारनं पुरस्कार जाहीर केला. साहेब, आणि आम्ही तुम्हाला पुरस्कार देणार आहोत आणि तुम्ही काय करा, उद्या दिल्लीला या. साहेब दिल्लीच्या दिशेने निघाले. जात असताना अचानक साहेबांच्या विमानामध्ये बिघाड आली महाराज. ते विमान ना इलाजास्तव खाली उतरावं लागलं. विमान खाली उतरल्याच्या नंतर साहेबांच्या नजरेसमोर एक झोपडी दिसायला लागली. साहेब झोपडीच्या दिशेने गेले. बाहेरून झोपडीच्या हाक मारले, माय आतमध्ये कोणी आहे का.
ती मायमाऊली बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर ती मायमाऊली बोला बोला साहेब काय म्हणता? काही नाही माय. आणि आम्ही असं दिल्लीला चाललेलो होतो. आमच्या विमानामध्ये बिघाड आल्यामुळं आमचं विमान खाली उतरावं लागलं आणि आता आम्हाला फक्त 1 ग्लास पाण्याची अपेक्षा आहे. आणि माय तुझ्याकडे मिळेल का? त्या माईनं सांगितलं हो साहेब या आतमध्ये या साहेब. साहेब आतमध्ये गेले. ती मायमाऊली 1 ग्लास पाणी आणत होती. पाणी आणत असताना ते लेकरू सारखं रडत होतं. साहेबांनी विचारलं माय मी आल्यापासून पाहतो आहे तुझं लेकरू सारखं रडत आहे बरं काय? आणि माय काय झालं तुझ्या लेकराला? काय झालं? त्या माईने सांगितलं साहेब माझ्या लेकराच्या हृदयाला छिद्र आहे हो. छिद्र आहे साहेब. आणि माझं लेकरू रडतं साहेब. साहेब कुणीतरी मुंबईमध्ये नीतू माडके नावाचे डॉक्टर आहेत म्हणे हो. आणि माझ्या लेकराचं ऑपरेशन करायचं आहे. साहेबांनी तो प्रसंग ऐकल्याच्या नंतर साहेबांच्या डोळ्याला धारा लागल्या महाराज. साहेबांनी सांगितलं माय तुझ्या नीतू माडके डॉक्टर साहेबांचं नाव काढतेस ना तो मीच आहे. मीच आहे माय. अर्थात त्या माईचा विश्वास हा देवावर होता म्हणून प्रत्यक्षात डॉक्टर साहेबांना घरी भेटण्यासाठी यावं लागलं. जर आमचा विश्वास सुद्धा देवावर असेल तर आम्हाला सुद्धा एक वेळेस भेट देणार आहे देव. आणि म्हणून सांगतात अशीच भेट लक्ष्मण महाराजांच्या जीवनामध्ये झालेली होती. आणि म्हणून म्हणतात लक्ष्मण लाभ झाला. असा कोणता लाभ झाला असेल तर प्रभू हृदयी भेटला. देवाचं वास्तव्य प्रभू देवाचं हृदयामध्ये साठवण झालं. आणि असा महालाभ लक्ष्मण महाराजांच्या जीवनामध्ये या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. असो वेळ झालेला आहे अधिकचं न बोलता आपल्या गावामध्ये सुंदर या ठिकाणी भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा चालू झालेला आहे. गुरुमाऊलींनी हा अनोखा उपक्रम आम्हाला राबवून दिलेला आहे आणि त्या मार्गाने आम्ही सतत चालत आलेलो आहोत चालणार आहोत. प्रत्येक संत आम्हाला वेगवेगळे मार्ग सांगतात पण कोणत्या संतांचा कोणता मार्ग ऐकावं हे सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे. ज्ञानबोध ग्रंथामध्ये मनमत माऊलींनी संतांचे 10 लक्षणं सांगितलेले आहेत. ज्या संतांकडे भजन करण्याची सहनशीलता आहे, भजन दम अहंकार, ज्यांच्याकडे अहंकार विमुक्त आहे अशाच संतांना संत म्हणा आहे की नाही. असेच संत आहेत निराभिमानी निर्द्वंद्व दया शांती अक्रोध भजन दम तम शांती ही लक्षणे जेते संत मानावे. ज्यांच्या जीवनामध्ये हे 10 लक्षण आहेत त्यांनाच संत मानावं. आणि हे 10 लक्षणं कुणाकडे असतील तर माझ्या शिवलिंग स्वामी गुरुमाऊलींकडे आहेत आणि आम्ही त्यांना अगदी जीवाभावाने मानतो त्यांच्या मार्गाने चालतो. खूप सुंदर आहे. असो या ठिकाणी मला 8-10 दिवसापूर्वी गजूभाऊचा फोन आला आणि मनमत महाराज म्हणले आमच्या गावामध्ये 1 महिन्याचा नामयज्ञ सोहळा आहे. आम्ही सर्व तरुण मंडळींनी असं ठरवलेलं आहे की प्रत्येक सोमवारी कीर्तन झाले पाहिजे. आहे की नाही. छान वाटलं महाराज कारण तुम्ही सहयोग करणारे तरुण मंडळी आहात आणि आजचे कीर्तनकार सुद्धा तरुणच आहेत. आहे की नाही. आम्हाला सांगितलं तुम्हाला यावं लागेल. तुम्हाला गावकरी मंडळींना एक सांगतो आपल्या संप्रदायामध्ये यावर्षी नवीन 20 कीर्तनकार तयार झालेले आहेत. आम्ही असा उपक्रम राबवलेला आहे ज्या ठिकाणी पट्टीच नसेल किंवा कमी असेल काही अडचण असेल आणि त्या अडचणास्तव तो सप्ताह बंद पडत असेल त्या ठिकाणी आम्ही मोफत सेवा करणार. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये काही अडचण असेल आम्हाला संपर्क करा. आम्ही सेवा करायला तयार आहोत. अभिमान वाटलं महाराज या ठिकाणी सेवा करत असताना. 4 वर्षापूर्वी मी आपल्या गावामध्ये प्रवचनासाठी आलेलो होतो आणि मी आज कीर्तनासाठी आलेलो आहे. अर्थात शंभू महादेवाची कृपा आहे. तुम्ही समस्त गावकरी मंडळींनी मला तयार केलेला आहे. आपल्या गावातील पदयात्रेमध्ये बरेचसे भक्त मंडळी येतात
आणि ते भक्त मंडळींनी मला सांगितलेलं होतं गडगा पदयात्रेमध्ये की आमच्या मनमत महाराजांना उभं करा. बरं काय, आमच्या मनमत महाराजांना उभं करा म्हटल्याच्या नंतर दिंडीमध्ये एक कीर्तन झालं आणि तुमचा मनमत महाराज आज संपूर्ण महाराष्ट्र फिरायला लागलेला आहे. तुमचा उपकार आहे मायबापांनो. तुमचं प्रेम माझ्यावर असंच निरंतरपणे राहावं हीच अपेक्षा व्यक्त करतो. कारण ही भूमी म्हणजे ताकबीड साधीसुधी भूमी नाही महाराज. ज्ञानवंतांची कीर्तिवंतांची ज्ञानवंतांची कीर्ती म्हणजे दानशूरांची ही ताकबीड भूमी आहे. या भूमीमध्ये महान ज्येष्ठ कीर्तनकार होऊन गेले देविदास अप्पा ताकबीडकर म्हणून. आम्ही ज्या ते बऱ्याच गावामध्ये कीर्तनाला जातो ना, आम्ही कुठला पत्ता जर सांगत असेल तर फक्त ताकबीडच्या शेजारी आमचं गाव आहे म्हणतो महाराज. कारण ताकबीड नाव हे देविदास अप्पा ताकबीडकर यांच्या नावाने प्रसिद्ध होऊन गेलेलं आहे आणि त्यांच्या नावाने आमच्या गावाची ओळख होते असं आम्ही सांगतो. ज्येष्ठ या ठिकाणी आमचे निळकंठ भाऊ असतील ते सुद्धा उपस्थित आहेत. आनंद वाटला महाराज. आमची किशोरीताई सुद्धा या गावामध्ये होऊन गेले. ज्येष्ठवंतांची ही भूमी आहे. म्हणून या अभंगाच्या माध्यमातून लक्ष्मण महाराज या ठिकाणी जे सांगितले ते मी माझ्या बुद्धीच्या प्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी असंही म्हणणार नाही की या अभंगाच्या माध्यमातून लक्ष्मण महाराजांना हेच सांगायचं होतं. बरं काय, किंवा अजून कोणताही कीर्तनकार सांगू शकणार नाही की लक्ष्मण महाराजांना या अभंगाबद्दल हेच बोलायचं होतं. तर हा एक केवळ प्रयत्न असतो. प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटल्याप्रमाणे प्रयत्न केलेला आहे. आणि जे फूल मी या ठिकाणी शंभू महादेवाच्या चरणी आदर वाहिलेला आहे त्या ठिकाणी स्वीकार करावं. अधिकच न बोलता झालेली कीर्तनरूपी सेवा शंभू महादेवाच्या चरणी समर्पित करून ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मनमत शिवलिंग विनवी ओजा. श्री गुरु नागेश, श्री गुरु नागेश, श्री गुरु नागेश.